गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा आणि कांचे कानी गुणदोष मनानानी विचिते वचन जेने राहे समाधान तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य सुसर्वदा आता अभिनव वाग विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रये समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं आवज्ञजीवो धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्रं खलानीशबाधापनोद्धारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरऊ कलेस विकार राधा मेरी माँ तू है पिता मेरे घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा बारंबार प्रणाम जड़ चेतन जग जीव जत सकल राममय जाने बंद हो सबके पद कमल सदा जोरी जुगपानी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुगपानी
करहु प्रणाम जोरी जोगपानी करहु प्रणाम जोरी जोगपानी भावे गावे गीत शुद्ध करून चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा महत्वाचा आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा सुलभ उपाय तुम्हा आम्हाला प्रतिपादन करून सांगणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. विठाला ऐका, प्रथमतः सर्वांना माझी विनंती आहे. कीर्तन या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. सप्ताहाचा आपला दुसराच दिवस आहे. जास्त काही 5-6 दिवस सप्ताहाला झालेले. 5-6 दिवस झाले का? 2च दिवस झाले ना. दुसराच दिवस आहे ना. म्हणून सर्वांनी दुसऱ्या दिवशी 5व्या-6व्या दिवसासारखे तोंड पडून बसू नका. कीर्तनाला बसलोय आपण. कीर्तनाला बसत असताना कसं बसावं मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. परंतु प्रथमतः सर्वांना नम्रतेची विनंती आहे, ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेस कृपया तुम्ही हाताने टाळी आणि मुखाने भजन करा. करी टाळी बोला मोकी नाम, करी टाळी बोला मोकी नाम, करी टाळी बोला मोकी नाम, करी टाळी बोला मोकी नाम. चिंतनासाठी निवडलेला अभंग महान असे भगवत भक्त देहू निवासी संत सम्राट जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण चिंतनासाठी निवडलेला. लक्ष आहे ना सर्वांचं? ऐका बरं, लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला भगवत प्राप्तीचा काय करतात? उपाय सांगत आहे. काय सांगतात? उपाय सांगतात. भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी बरं का भगवान महाराज अनेक उपाय त्या ठिकाणी सांगितलेले आहे. परंतु या कलियुगामध्ये, या घोर अधर्माच्या युगामध्ये तुम्हा आम्हाला रुचेल पचेल आणि आपल्याला अत्यंत सुलभ असेल असा उपाय जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात. बरोबर? मग महाराज तुकोबारायांचा आम्ही उपाय ऐकायचा म्हणजे तुकोबाराय किती श्रेष्ठ हे देखील तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे. कारण एखाद्याचा महिमा आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे तर त्याच्याविषयी सांगणारा किती श्रेष्ठ आहे. बरोबर की नाही? जर मला सांगा, एका ठिकाणी एक सभेमध्ये एक मनुष्य गेला, दारू गांजा मत पिय यारो अक्कल गुंग हो जाती है, सुंदरपैकी त्या ठिकाणी भाषण करत होता. संभाषण करता करता मात्र आम्ही जाऊन बघितलं महाराज सुंदरपैकी त्या ठिकाणी उपदेश करतात. ऐकला उपदेश, परंतु प्रसंग ऐका, ज्या वेळेस त्या ठिकाणी संपूर्ण उपदेश संपल्यानंतर तो बाबा खाली उतरत होता उपदेश करणारा, त्याला खाली उतरता येत नव्हतं, इतका तो त्या ठिकाणी दारू पिलेला होता. मला सांगा, अशा माणसानं केलेला उपदेश त्या ठिकाणी आपल्या पचनी पडेल का? नाही. म्हणजे जो उपदेश एखादा मनुष्य आपल्याला करतोय तो उपदेश करणारा देखील तितकाच अधिकारवंत पाहिजे की नाही? तरच तो उपाय त्या ठिकाणी आपण मान्य करून घेऊ. मग ऐका, जगद्गुरु तुकोबाराय किती सामर्थ्यवान होते. जगद्गुरु तुकोबाराय किती सामर्थ्यवान होते सांगून जाईल. जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य आपण पहा. किती वैराग्यवान संत तुकोबाराय. अहो महाराज, दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आपलं संपूर्ण धन धान्य जगद्गुरु तुकोबारायांनी संपूर्ण गोर गरिबांमध्ये वाटून दिलं. अहो पत्नी मुलं अन्न करत मरण पावली तरी देखील जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य ढळलं नाही. इतके वैराग्यवान संत म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. किती वैराग्य. हे झालं मी तुम्हाला फक्त स्वधनाविषयी आणि स्वस्त्रीविषयी वैराग्य तुम्ही बघितलं. जगद्गुरु तुकोबाराय फक्त स्वधनाविषयी
आणि स्वधनाविषयी आणि स्वश्रीविषयीच वैराग्यवान नव्हते. जगद्गुरु तुकोबाराय हे परधनाविषयी बरं का महाराज आणि परस्त्रीविषयी देखील तितकेच वैराग्यवान होते. उदाहरण देखील सांगून जातो, ऐकता ना, ऐका. जगद्गुरु तुकोबारायांकडे ज्या वेळेस हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले गुरुस्थानी आहे म्हणून त्यांच्याकडे नजराणा म्हणून काहीतरी सोने पाठवले, घोडे असेल, सोने असेल, संपूर्ण द्रव्य घेऊन जगद्गुरु तुकोबारायांकडे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य सेवक निघाले, रस्त्याने मार्गक्रमण करत असताना देहूला पोहोचले. देहू या ठिकाणी आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या द्वारामध्ये गेले. जगद्गुरु तुकोबारायांना आवाज दिला. जगद्गुरु तुकोबाराय बाहेर आले. पाहतात तर काय, द्रव्य, घोडे, संपूर्ण छत्र्या त्या ठिकाणी पाहिल्या. दिवट्या घोडे सर्व दिसतात. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या सेवकांना विचारलं, हे कोणी दिलं? ऐका 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 ऐका. त्यावेळेस त्या सेवकांनी सांगितलं, महाराज तुमची परिस्थिती दयनीय आहे, हे माझ्या राजांनी त्या ठिकाणी बघितलं आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपतींनी तुमचा त्या ठिकाणी काहीतरी उदरनिर्वाह चालावा म्हणून तुम्हाला हे संपूर्ण नजराणा पाठवलेला आहे. ऐका 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 माता माऊली ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस हे पाठवलेला नजराणा तुकोबारायांनी बघितला, तुकोबारायांनी त्या सेवकांना त्याच भाषेमध्ये उत्तर दिला. दिलं. जगद्गुरु तुकोबारायांनी आलेल्या त्या सेवकांना उत्तर दिलं. त्यांना काय सांगितलं, सोने रुपे आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना सांगितलं, अरे दिवट्या छत्र्या घोडे हे तो बऱ्याच धनाविषयी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय वैराग्यवान आहे ना. तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या बरं, झोपू नका कोणी. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी तो नजराणा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा काय केला, परत पाठवून दिला. महाराजांना सांगितलं, याची मला काही आवश्यकता नाही. माझ्या भगवंताने मला ज्या अवस्थेमध्ये ठेवलंय ती अवस्थाच माझ्यासाठी कशी आहे, अत्यंत योग्य आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बरं का. नुसतं जगद्गुरु तुकोबाराय महाराज परधनाविषयी वैराग्यवान नव्हते, पर स्त्रीविषयी देखील जगद्गुरु तुकोबाराय तितकेच वैराग्यवान होते. ऐका 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 सांगून जाईल. जगद्गुरु तुकोबाराय एकदा नामस्मरण करण्यासाठी भंडारा डोंगरावरती निघाले. आता आपल्या सर्वांना माहिती आहे काय, जगद्गुरु तुकोबाराय भजन करण्यासाठी 3 डोंगरांवरती जायचे, घोराडा, भामचंद्र आणि भंडारा. भंडारा डोंगरावरती एकदा जगद्गुरु तुकोबाराय नामचिंतन करण्यासाठी गेले. तो प्रकार त्या ठिकाणी गावातील काही मंडळींनी बघितला. परंतु आता आपल्याला माहिती आहे, एखाद्याचं चांगलं होत असतं तर दुसऱ्यांना काहींना त्या ठिकाणी पाहत नाही. जगद्गुरु तुकोबारायांची देखील निंदा करणारे मंडळी त्या गावामध्ये असतातच महाराज. प्रत्येक गावामध्ये एखाद्याची निंदा करणारे. ठीक आहे, त्या माणसांनी, कुट्टाळखोर मंडळींनी काय केलं ऐका बरं का. त्यांनी त्या ठिकाणी एका वाईट स्त्रीचं पाचारण केलं. तिला सांगितलं, जगद्गुरु तुकोबारायांकडे जा, तिला काहीतरी द्रव्याची आवश्यकता, ते द्रव्य तिला दिलं. ती स्त्री ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारायांकडे त्या भंडाऱ्या डोंगरावरती येते दादा हो,
आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या वेळेस त्या स्त्रीकडे एक दृष्टिक्षेप टाकला ना, टाकल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायांनी तिचं अंतकरण ओळखलं आणि जगद्गुरु तुकोबारायांनी तिला सांगितलं, जाईव तुम्हा टाळ वाजवा, टाळ वाजवा. जाईव तुम्हा जगद्गुरु तुकोबारायांनी त्या स्त्रीला तिला माता म्हणून प्रथमतः संबोधिलं आणि सांगितलं, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. काय सांगितलं? आम्ही विष्णुदास त्या पद्धतीचे नाही. इतके जगद्गुरु तुकोबाराय वैराग्यवान. म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य लक्षामध्ये आलं, जगद्गुरु तुकोबाराय किती अधिकारवंत होते, किती श्रेष्ठ होते. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय होते, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. इतकंच नाही, ऐका ऐका दादा हो, वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना कलशस्थानी पूजलं जातं. बरोबर की नाही? आपल्याला जर एखाद्याने विचारलं वारकरी संप्रदायाचा कळस कोण आहे, आपल्या तोंडातून उत्तर निघतं काय? तुका झाला से कळतो, भजन कराचा भजन कराचा भजन कराचा ऐका ऐका ऐका, तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे काय झाले? कळस झाले. ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानेश्वरांनी ज्या ठिकाणी जे काही आपल्या भागवत संप्रदायाचं जे मंदिर उभारलं त्याचे कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. इतका अधिकार तुकोबारायांचा, इतका अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा. अधिक त्या ठिकाणी ऐका, त्या जगद्गुरु तुकोबारायांचं नाव जरी ऐकलं ना दादा हो, यमदेवाला देखील थरकाप सुटतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. ऐका ऐका, इतके सामर्थ्यवान त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय, इतके सामर्थ्यवान. आणि असे जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी त्यांचा अभंग चिंतनासाठी आपण आज या ठिकाणी निवडलेला आहे. ऐका ऐका, अशा जगद्गुरु तुकोबारायांकडे ऐका, एकदा त्या ठिकाणी एका गावाचे सद्गृहस्थ जगद्गुरु तुकोबारायांना भेटण्यासाठी आले. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या नामचिंतनामध्ये तल्लीन असताना त्या ठिकाणी ते गृहस्थ येतात, जगद्गुरु तुकोबारायांचं दर्शन घेतात आणि मग जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारतात, महाराज अहो तुम्ही तर सतत भगवंताचं भजन करता, आम्ही ऐकलंय तुम्ही मोठी संत आहात, आम्हाला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा त्या ठिकाणी काहीतरी उपाय सांगा ना. जगद्गुरु तुकोबारायांनी ज्यावेळेस हे वाक्य ऐकलं, ऐका ऐका, आणि मग मात्र जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला सांगितलं, हे बघ म्हणे, तुला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा सोपा उपाय पाहिजे ना, उपाय पाहिजे ना म्हणे, उपाय पाहिजे ना. अभंगाच्या प्रथम भावे गावे गीता, 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 भावे गावे गीता. भावे
भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आणि मग मात्र जगद्गुरु तुकोबारांनी त्या माणसाला समजून सांगितलं, ऐक ऐक दादा, तुला काय पाहिजे म्हणे, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा सुलभ उपाय पाहिजे ना, मग ऐक, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. त्यासाठी एकमेव उपाय त्या ठिकाणी तुला सांगतो, ऐक म्हणे, शुद्ध करून या चित्त, भावे गावे गीत. भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर. भगवंताचं नामचिंतन जर भावाने आणि चित्त शुद्ध अंतकरणाने जर तू केलंस, निश्चित तुला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. शुद्ध जग भाव झाला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला, दुरी नाही देव त्याला. हो, सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. शुद्ध ज्याचा भाव, शुद्ध भाव ठेवून जर आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, निश्चित भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मला देखील भाव शुद्धच दिसतोय, म्हणूनच त्या ठिकाणी प्रमाणावरती प्रमाण देत चालले. असो, ऐका ऐका ऐका, काय सांगितलं महाराजांनी, भाव फक्त शुद्ध ठेवा. काय भाव, ऐका ऐका, आपला भाव त्या ठिकाणी आपण आवडीच्या गोष्टीमध्ये आपला शुद्ध असतोय. ऐका, आणि ज्या गोष्टीमध्ये आपला भाव शुद्ध असतो ना दादा, हो, ती गोष्ट त्या ठिकाणी आपण मनपूर्वक करत असतो, अंतःकरणपूर्वक त्या ठिकाणी ती गोष्ट आपण करत असतो. ऐका ऐका, मुलाला त्या ठिकाणी, एखाद्या लहानशा मुलाला खेळ खेळण्यामध्ये त्या ठिकाणी काय आहे, समाधान प्राप्त होतंय, त्याला त्या ठिकाणी उत्साह निर्माण होतो, आनंद निर्माण होतो. याचं कारण काय, त्याचा भाव त्या ठिकाणी आहे, त्याचं चित्त त्या ठिकाणी एकाग्रतेमध्ये आहे. ऐका ऐका, अशा पद्धतीचं चित्त आणि आपला भाव जर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या ठिकाणी जर असेल ना दादा, हो, निश्चित भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्मा सांगतात, भाव का भूका हूँ मैं, भाव ही एक सार है, भाव से भजे मुझे तो भव से बेड़ा पार है. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. काय सांगितलं, फक्त भाव त्या ठिकाणी आपल्या अंतकरणामध्ये पाहिजे. भावेन देवम कलया नरेंद्रम, धनेन कांता कपटेन शत्रू. काय सांगितलं, ऐका ऐका, सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम, धनेन कांता, धनेन कांता, ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. शेवटला कपटेन शत्रू, भावेन देव कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रू, सत्येन मित्रम कृपयाच शत्रू, सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम. कपटेन शत्रू राहिलं, कपटेन शत्रू म्हटलो ना बाबा आपण, कपटेने शत्रू झालं, मग त्या ठिकाणी पुढे आलो. ऐका, काय सांगितलं, आपल्याला जर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला वश करायचं असेल तर भाव पाहिजे. पत्नीला जर वश करायचं असेल, आपल्याला वाटत जर असेल पत्नी त्या ठिकाणी आपल्या अधीन राहावी, स्वाधीन राहावी, किंबहुना पत्नीने आपल्या म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे, तर काय पाहिजे, आपल्याकडे धन पाहिजे. धन असेल तर पत्नी देखील आपलं संपूर्ण काही ऐकल्याशिवाय राहणार नाही, आपलं नक्कीच त्या ठिकाणी काही ना काही ऐकेल, आपल्या स्वाधीन त्या ठिकाणी राहील. शत्रूला जर त्या ठिकाणी आपल्याला वशमध्ये करायचंय तर कपट पाहिजे. कपट केलं तरच त्या ठिकाणी शत्रू वशमध्ये येत असतोय. त्याच पद्धतीनं इतरही उपाय सांगितले महाराजांनी. आणि प्रथमतः काय सांगितलं होतं, भावेन देव, देवाला जर वश करायचं असेल तर भाव आपल्याकडे पाहिजे. भाव जर नसेल, भगवान परमात्मा वश होणार नाही. ऐका ऐका ऐका, पुढे ऐका. भाव ठीक आहे महाराज, तुम्ही सांगितलं भाव पाहिजे, आम्ही मान्य करतो, परंतु त्या ठिकाणी आणखीन काय पाहिजे, महाराजांनी सांगितलं आणखीन एक गोष्ट पाहिजे, ती म्हणजे काय, चित्त शुद्ध. ऐका ऐका, ज्याचं चित्त त्या ठिकाणी शुद्ध आहे ना महाराज, त्याला त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्राप्त होतो. तुका म्हणे चित्त करावे निर्माण, येवो निर्माण राये ते, येवो निर्माण राये ते. तुका म्हणे चित्त करावे निर्मला, येऊन गोपाळ रायते, येऊन गोपाळ रायते. हा तुका म्हणे
शुद्ध आहे. चित्त शुद्ध अंतकरणाने जर आपण भगवान परमात्म्याची भक्ती केली, भगवंताचं नामचिंतन केलं, तर निश्चित भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. नामचिंतन करा. जगद्गुरु तुकोबारांनी उपाय सांगितला, परंतु काय पाहिजे त्यासाठी 2 नियम सांगितले. भाव शुद्ध पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे आणि भाव पाहिजे, तरच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल आणि तेच नामचिंतन त्या ठिकाणी फळल्या जाईल. या व्यतिरिक्त भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा सुलभ उपाय त्या ठिकाणी दुसरा तिसरा या कलियुगामध्ये नाही. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं. मग महाराज तुकोबारांनी सांगितलं, तुकोबराय भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे का हो, करायचे का? अनेक उदाहरण तुकोबारायांचं पाहायला मिळेल. किती जगद्गुरु तुकोबाराय नामचिंतन करायचे भगवानचं, भगवान परमात्म्याचं, किती नामचिंतन करायचे. ऐका उदाहरण सांगून जाईल ना. एकदा जगद्गुरु तुकोबारांना भेटण्यासाठी काशीचे त्या ठिकाणी एक मोठी पंडित आले. जगद्गुरु तुकोबारांना भेटण्यासाठी ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारांच्या गावी देहूला त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी बघितलं तर काय, सकाळची वेळ, जगद्गुरु तुकोबाराय घरामध्ये नाही. पत्नीला त्यांच्या विचारलं, जगद्गुरु तुकोबाराय कोठे आहेत म्हणे. त्यांच्या पत्नीने उत्तर दिलं, म्हणे महाराज सकाळची वेळ आहे, महाराज बहिर दिशेसाठी गेलेले, याला त्या ठिकाणी राहावेना बरं का, या पंडितजींना राहावेना. जगद्गुरु तुकोबारायांना भेटण्याची त्याला इतकी आकुलता निर्माण झाली, व्याकुळ अवस्था त्याची झाली. जगद्गुरु तुकोबाराय दादा हो ज्या ठिकाणी बहिर दिशेसाठी गेलेले होते, हा मनुष्य तेथे गेला. पाहतो तर काय, जगद्गुरु तुकोबाराय येथे सुद्धा नामचिंतन करत आहे. महाराजांना त्यांनी नावं ठेवण्यास सुरुवात केली. सांगितलं, महाराज ओ तुकोबाराय, तुमचं नाव ऐकून मी इथपर्यंत आलो. ऐकलं तुम्ही खूप मोठे साधू संत आहात. अहो हे काय करता म्हणे, ही जागा नामचिंतन करण्याची. काय सांगितलं, ही जागा नामचिंतन करण्याची नाही, तुम्ही या ठिकाणी नामचिंतन करता. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या मनुष्याला काय उत्तर दिलं, नीट लक्षपूर्वक. ऐका जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला काय सांगितलं, दादा माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. या भगवान परमात्म्याच्या नामाचा मी त्या ठिकाणी छंद घेतला, ही वाचा माझी मला अनावर झाली, मी माझ्या वाचेला आवर त्या ठिकाणी घालू शकत नाही. कोणाचं वाक्य दादा हो, जगद्गुरु तुकोबारायांचं. याला आश्चर्य वाटलं, कोण त्या ठिकाणी जगामध्ये असा आहे ज्याने ठरवलं आपलं तोंड बंद करायचं आणि तोंड बंद होणार नाही म्हणे. काय बोलता महाराज तुम्ही म्हणे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जवळ गेला महाराज. ऐका हा मनुष्य तुकोबारायांच्या जवळ गेल्यानंतर महाराजांना त्या ठिकाणी तोंड उघडण्यास सांगितलं. तोंड उघडल्यानंतर याने महाराजांची जीभ पकडली. दादा आता मला सांगा, एखाद्याची जीभ जर आपण पकडली, साहजिकच त्याचं बोलणं बंद झाल्याशिवाय राहणार, बोलणं बंद होईल. महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं साहजिकच नामचिंतन बंद झालं. नामचिंतन जगद्गुरु तुकोबारायांचं बंद झालं, परंतु काय महिमा त्या ठिकाणी नामचिंतनाचा. ऐका राशेगावकर, जगद्गुरु तुकोबारायांचं नामचिंतन बंद पडलं, परंतु ह्या मनुष्याच्या मुखामधून नामचिंतन सुरू झालं. विठ्ठल हो ऐका म्हणजे किती जगद्गुरु तुकोबाराय नामचिंतनामध्ये तल्लीन होते, इतकी नामचिंतन जगद्गुरु तुकोबाराय करायचे. आणि असे त्या ठिकाणी अधिकारवंत जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला सांगतात, मीही त्या नामचिंतनाचा वसा घेतलेला आहे आणि तुम्हाला देखील सांगतो, तुम्ही काय करा, त्या भगवंताचं नामचिंतन चिंतन त्या ठिकाणी करा. फक्त कसं करा सांगितलं, शुद्ध अंतकरणाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. याने सांगितलं महाराज याच्यापेक्षा त्या ठिकाणी दुसरा काही उपाय आहे का. महाराजांनी सांगितलं, अरे बाबा हाच सर्वात सुलभ उपाय आहे. दुसऱ्या चरणात सांगतात,
जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जवळ आलेल्या त्या माणसाला सांगितलं, ऐक दादा, याच्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा मार्ग भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचा सुलभ त्या ठिकाणी नाही. वास्तविक पाहता अनेक मार्ग भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचे सांगितलेले आहे. गीतेमध्ये मुख्य 3 प्रकारे भगवान परमात्म्याला आपण प्राप्त करू शकतो असं सांगितलंय. ज्ञान मार्गाने त्या ठिकाणी आपण भगवान परमात्म्याला प्राप्त करू शकतोय. कर्म मार्गाने, बाबा बरोबर की नाही, कर्म मार्गाने त्या ठिकाणी आपण भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतोय. आणि योग मार्गाने भगवंताला आपण प्राप्त करून घेऊ शकतोय. परंतु हे 3ही मार्ग कसे सांगितले? दुर्लभ मार्ग आहेत बरं का. ज्ञान मार्गाने भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे अनंत ज्ञान पाहिजे. इतकं ज्ञान त्या ठिकाणी आपल्याकडे नाही. आपण अज्ञानी मनुष्य आहोत, बरोबर की नाही. म्हणून ज्ञान मार्ग त्या ठिकाणी आपल्यासाठी कसा आहे? दुर्लभ त्या ठिकाणी आहे, किंबहुना सुलभ नाही. ऐका, दुसरा मार्ग त्या ठिकाणी सांगितला. कोणता? कर्म मार्ग. कर्म मार्ग म्हणजे काय? जीवनामध्ये आपण फक्त सदकर्म करायचं, पुण्य त्या ठिकाणी कमवायचं. त्या पुण्याच्या प्रभावाने त्या ठिकाणी आपल्याला भगवत प्राप्ती होईल. ऐका ऐका ऐका. परंतु कर्म मार्ग इतका विचित्र आणि इतका अवघड सांगितलाय दादा. आपण जर सदकर्म करायला गेलो, कधी आपल्याकडून अधर्म घडेल सांगता येणार नाही, वाईट कर्म घडेल सांगता येत नाही. कर्माची गती कोणाला त्या ठिकाणी चुकली नाही. कर्म कसं आहे सांगता येत नाही. उदाहरण देखील याविषयी मी तुम्हाला सांगून जातो. ऐका, एक मनुष्य त्या ठिकाणी मनामध्ये सद्गृहस्थ, अंतकरणाने सद्वृत्तीचा, एकदा निघाला रस्त्याने मार्गक्रमण करताना पुढे पुढे चालत असताना त्याने एका ठिकाणी बघितलं, राशेगाव लागलं त्याला रस्त्यामध्ये. आणि त्या ठिकाणी एका झाडाखाली सुंदरपैकी एक मनुष्य, एक ब्राह्मण, एक सद्गृहस्थ भगवत भक्ती त्या ठिकाणी भगवत भक्तीमध्ये लीन झालेले आहे आणि साधना करत आहे. काय करताय? साधना, ध्यानस्थ आहे. समाधी अवस्थेमध्ये ते साधू संत बसलेले आहे. हा मनुष्य काय करतो? सद्वृत्ती अंतकरणामध्ये जागृत होते आणि त्या महाराजांना आपल्या जवळ असलेल्या पंचामृताने स्नान घालतो, त्यांचं त्या ठिकाणी दर्शन घेतो, त्यांच्या पुढे काहीतरी गोड पदार्थ ठेवतो आणि पुढे मार्गस्थ होतो. ऐका, काय केलं याने? सदकर्म केलं, बरोबर की नाही. आपल्याला काय वाटतं? याने सदकर्म केलं, परंतु ऐका, त्या कर्माच्या प्रभावाने, त्या पंचामृताच्या प्रभावाने त्या महाराजांच्या अंगावरती मुंग्या चढल्या आणि त्या महाराजांना, त्या सदगृहस्थाला काय करू लागल्या? त्या साधू संतांना त्रास देऊ लागले. मुंग्या त्रास देऊ लागले. ऐकता ना? झोपले नाही ना तुम्ही? ऐका, त्रास देत असताना महाराजांना त्या ठिकाणी दुःख झालं. दुःख झालेलं असताना त्याच रस्त्यावरतून एखादा नास्तिक मनुष्य चाललेला होता. तो त्या ठिकाणी ऊस खात होता. ऊस माहिती आहे ना आपल्याला? शेतकरी आपण काही जण, आपल्याला माहितीच असणार. ऐका, ऊस खात चाललेला असताना त्याने काय केलं? वास्तविक पाहता अंतकरणाने कसा होता? दुर्जन व्यक्ती. ऊस खात जात असताना त्याने ते ऊसाचे त्या ठिकाणी जे काही टरफलं आहे, ऊस खाऊन झाल्यानंतर महाराजांच्या अंगावरती थुंकू लागला. ऐका ऐका ऐका, वास्तविक पाहता कर्म वाईट केलं, परंतु त्या सगळ्या मुंग्या उतरल्या आणि त्या ऊसावरती जाऊन बसल्या. महाराजांचा त्रास त्या ठिकाणी नाहीसा झाला. आता मला सांगा, ज्या मनुष्याने सदकर्म केलं त्याला त्या ठिकाणी पाप लागलं की पुण्य लागलं? त्याला त्या ठिकाणी सदकर्म करणाऱ्याला पाप लागलं दादा, हो. आणि ज्याने वाईट कर्म केलं त्याच्या वाटेला मात्र पुण्य त्या ठिकाणी आलं. ऐका ऐका, कशाची गती ही? कर्माची गती. म्हणजे कर्माद्वारे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला प्राप्त करणं इच्छिणाऱ्यांनो, ऐका, भगवंताला त्या ठिकाणी कर्माच्या गतीद्वारे आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही. दुसरा मार्ग सांगितला, कर्म मार्ग. तिसरा मार्ग ऐका, भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचा, तो म्हणजे त्या ठिकाणी योग मार्ग सांगितलाय. किती सुंदरपैकी माऊली ज्ञानोबांनी योगाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. योग त्या ठिकाणी इतका अवघड आहे. योगाच्या वाटेने जर आपण गेलो, महाराजांचं प्रमाण पाठ आहे, योगाच्या वाटेने जर आपण गेलो त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत खडतर अशा परिस्थितीला, परीक्षेला त्या ठिकाणी सामोरं जावं. अत्यंत अवघड त्या ठिकाणी योग साधना करणारे आहेत. पूर्वीच्या काळी असं सांगायचे दादा, हो, मनुष्य त्या ठिकाणी योग साधना करणारे स्वतःला उलटे झाडाला टांगून घ्यायचे. काय करायचे? आणि मग योग साधना करायचे. तरी देखील त्यांना त्या ठिकाणी भगवंत प्राप्त होत नसे. अहो, कित्येको वर्ष भगवंताची आराधना उलट टांगून करायचे. अंतकरण इतकं शुद्ध असायचं, भगवंताला विनंती करायचे. कावळ्यांना जे कावळे यायचे त्यांचे लचके तोडायचे, त्यांना विनंती करायचे, अरे कावळ्यांनो, तुम्ही त्या ठिकाणी माझं संपूर्ण शरीर खाऊन घ्या, फक्त भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी 2 डोळे माझे त्या ठिकाणी फक्त शिल्लक राहू द्या, अशी विनंती करायची. तरी देखील भगवान परमात्म्याचं दर्शन
भगवंताची प्राप्ती मात्र त्यांना होत नसायची. ऐका ऐका ऐका, म्हणजे हा त्या ठिकाणी योग भगवान परमात्म्याची प्राप्ती त्या ठिकाणी आपल्याला होणार नाही. ऐका ऐका, मग भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचा सोपा उपाय कोणता, तर नामचिंतन. या कलियुगामध्ये सर्वच साधू महात्म्यांनी एकाच साधनाचं वर्णन केलेलं आहे भगवान महाराज. कोणत्या, फक्त आणि फक्त नामचिंतन करा असं सांगितलं जातं. भागवतामध्ये श्लोक आलेला आहे, मी सांगून जाईल. कृतय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्याणाम कलौ तद हरी कीर्तनात. कृतयुगामध्ये भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचा उपाय म्हणजे ध्यानधारणा. त्रेतायाम यजतो मखे, त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचा सुलभ उपाय होता तो म्हणजे यज्ञयाग. आणि द्वापर युगामध्ये भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचा सुलभ आणि सोपा उपाय होता तो म्हणजे परिचर्या. भगवंताची पूजा अर्चना वंद्यम ह्या सर्व विधीने भगवान परमात्मा प्राप्त होत असायचा. परंतु कलियुगामध्ये महाराजांनी सांगितलं, कलियुगामध्ये त्या ठिकाणी एकमेव सुलभ साधन भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचं ते म्हणजे नामचिंतन. कलौ तद हरी कीर्तनात, हरी कीर्तनानेच भगवान परमात्म्याची कलियुगामध्ये प्राप्ती होईल. म्हणून आपण भगवान परमात्म्याची भक्ती त्या ठिकाणी या कलियुगामध्ये भगवंताचं नामचिंतन देखील केलं पाहिजे. याचद्वारे भगवंताची प्राप्ती होईल. मग त्या मनुष्याने जगद्गुरु तुकोबारायांना पुढे प्रश्न विचारला, म्हणे महाराज तुम्ही सांगता भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे या जीवनामध्ये, परंतु अधिक त्या ठिकाणी अजून सुलभ जीवन होण्यासाठी, चांगल्या पद्धतीनं जीवन व्यतीत करण्यासाठी, किंबहुना भगवंताच्या अधिक जवळ जाण्यासाठी आणखीन आम्ही काय काय केलं पाहिजे. महाराज त्याला अभंगाच्या पुढच्या चरणात सांगतात. मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा हो मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा हो हो मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा हो हो मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा गरी संताच्या चरणा गरी संताच्या चरणा पूर्ण व्हावा हे देवा पूर्ण व्हावा हे देवा हो 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 ऐका ऐका ऐका. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी त्या मनुष्याला सांगितलं, ऐक ऐक, जीवनामध्ये आल्यानंतर तू आणखीन काय केलं पाहिजे मी तुला सांगतो. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. तू काय कर, संत महात्म्यांच्या चरणावरती आपलं मस्तक त्या ठिकाणी टेकव. जीवनामध्ये देखील आपण 4 व्यक्तींच्या चरणावरती मस्तक आपलं ठेवलं पाहिजे दादा. 4 व्यक्तींच्या चरणावरती मस्तक ठेवलं पाहिजे. कोणाकोणाच्या, एक म्हणजे आईवडिलांच्या चरणावरती आपण मस्तक ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण साधू संतांच्या चरणावरती मस्तक ठेवलं पाहिजे. तिसरी गोष्ट गुरुजनांच्या चरणावरती मस्तक ठेवलं पाहिजे. ऐका ऐका, ह्या सर्व मंडळीच्या चरणावरती मस्तक ठेवलं पाहिजे बरं का. आईवडिलांच्या चरणावरती मस्तक का ठेवायचं दादा हो? आईवडिलांचे आपल्यावरती अनंत उपकार आहे. किती उपकार आहे आईवडिलांच्या आपल्यावरती? अनंत उपकार आहे असं सांगितलं जातं. आपण आपल्या शरीराचं संपूर्ण चामडं काढलं आणि त्याच्यापासून माता पित्यांसाठी जर आपण पादत्रणे तयार केली, त्यांना जर त्या ठिकाणी पायामध्ये घालण्यासाठी त्या वाहना दिल्या, तरी देखील दादा हो त्यांच्या उपकारामधून आपण उतराई होऊ शकत नाही. म्हणून आईवडिलांचं सदैव आपण विनम्रपणे त्या ठिकाणी अभिवादन केलं, त्यांच्या पुढे मस्तक टेकवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, गुरुजनांच्या समोर बरं का भगवान महाराज मस्तक आपण टेकवलं पाहिजे. का गुरुजनांच्या समोर मस्तक टेकवलं पाहिजे? आपल्याला माहिती, ज्यांनी आपल्याला मस्तक समाजामध्ये वर काढण्यास शिकवलं त्यांच्या समोर जर मस्तक टेकवायचं नाही, मग कोणापुढे त्या ठिकाणी मस्तक खाली टेकवायचं नाही. गुरुजनांच्या समोर मस्तक टेकवलं पाहिजे. ऐका ऐका, जो मनुष्य त्या ठिकाणी गुरुजनांच्या समोर मस्तक आपलं खाली टेकवतो ना, गुरुजनांच्या समोर मस्तक खाली करतो, त्यांच्या पायाचं दर्शन घेत असतो,
त्याला त्या ठिकाणी आयुर्विद्या यशोबलम 4 गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. तिसरी गोष्ट, वृद्ध मंडळीच्या त्या ठिकाणी काय करा, चरणावरती मस्तक त्या ठिकाणी आपलं टेकवलं पाहिजे, वृद्ध माणसांच्या बरं का. असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविना चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. काय सांगितलं, जो मनुष्य त्या ठिकाणी वृद्ध मंडळीच्या गुरुजनांच्या चरणावरती त्या ठिकाणी मस्तक ठेवतो, 4 गोष्टी त्याच्या वाढतात. आयुर्विद्या यशोबलम, त्याचं आयुष्य वाढतंय, त्याला यश त्या ठिकाणी प्राप्त होत आहे, बल देखील त्याला प्राप्त होत आहे, या गोष्टी त्याला प्राप्त होतात. मस्तक त्या ठिकाणी टेकवा असं सांगितलं जातं बरं का दादा, बरं का महाराज. असं सांगितलं जातं. महाभारतामध्ये व्यास महर्षींनी श्लोक लिहून ठेवलेला आहे. ते श्लोकाचा अर्थ ऐका. त्या ठिकाणी काय सांगितलं, महाभारतामध्ये व्यास महर्षी सांगतात, पांडवांना विजय मिळण्याचं एकमेव मुख्य कारण म्हणजे काय माहिती आहे का, ज्या वेळेस युद्ध सुरू झालं, महाभारताचं युद्ध सुरू होत असताना पांडवांनी त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण सैन्याला आक्रमणाचा आदेश देण्याच्या अगोदर आपल्या रथाच्या खाली उतरले, शस्त्रास्त्रे संपूर्ण रथावरती काढून ठेवली, पुढे त्या ठिकाणी पायी पायी चालत गेले, आपल्या चपला वाहने काय असेल पायातली काढून ठेवलीत, पुढे त्या ठिकाणी गेले, समोर बघितलं, आपल्या समोर युद्धासाठी आलेले कोण कोण आहे, कृपाचार्य, द्रोणाचार्य, मोठमोठे त्या ठिकाणी भीष्माचार्य आदी संपूर्ण वृद्ध मंडळी, गुरुजन मंडळी समोर आहे. त्यांच्या समोर गेले आणि त्यांच्या समोर नतमस्तक झाले, आशीर्वाद घेतला. व्यास महर्षी लिहून ठेवतात, ह्या एका कृतीमुळे त्या ठिकाणी पांडवांचा युद्धामध्ये विजय घडला. ऐका ऐका. म्हणून काय केलं पाहिजे जीवनामध्ये, वृद्ध मंडळीचा त्या ठिकाणी आपण आशीर्वाद घेतला पाहिजे, साधू संतांचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. चौथा मुद्दा, साधू संतांचं दर्शन का घ्यायचं दादा, साधू संत त्या ठिकाणी आपल्याला आपल्या उद्धाराचा मार्ग सांगतात, म्हणून साधू संतांचं दर्शन घ्यायचं. आपण अनेकांचं त्या ठिकाणी उदाहरण पाहूया महाराज. प्रल्हादाचा उद्धार झाला, कशाने उद्धार झाला, प्रल्हादाला त्या ठिकाणी नारद महर्षींची संगती घडली म्हणून त्याचा उद्धार झाला. खरं आहे का खोटं आहे मला सांगा तुम्ही. ध्रुवाचा उद्धार झाला कशामुळे, नारद महर्षींची संगती झाली, नारदजींचा त्याने उपदेश ऐकला म्हणून त्याचा उद्धार झाला. जंगलामध्ये जात असताना नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींनी सांगितलं, कोण बालक, कोण कुठला, सांगितलं महाराज मला भगवंताला प्राप्त करायचंय. नारद महर्षींनी सांगितलं, अरे मोठे जपी तपींना प्राप्त झालं नाही, तुला प्राप्त होईल का, तो नाही होणार म्हणे. मग म्हणे ऐका ऐका, नारद महर्षींनी त्याने विनंती केली, म्हणे देवाला मला प्राप्तच करायचंय, काहीतरी उपाय सांगा, नाहीतर मी पुढे जातो. नारद महर्षींनी त्या ठिकाणी ध्रुव बाळाच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्याला उपदेश केला, ओम नमो भगवते वासुदेवाय, हा मंत्र त्याला त्या ठिकाणी सांगितला. हा मंत्र ऐकल्यानंतर दादा हो, या मंत्राचा जप करता करता त्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली असं सांगितलं जातं. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे, जय जगती मायाम यस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलयं ध्रुवोपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतस्मि. भागवतकार नारद महर्षींना नमन करतात या गोष्टीमुळे. कयाधू पुत्राचा त्या ठिकाणी उद्धार झाला तुमच्यामुळे, ध्रुवाचा ध्रुवोपरी यातो, ध्रुवाचा देखील उद्धार झाला तुमच्यामुळे. सांगण्याचं तात्पर्य तुम्ही लक्षामध्ये घ्या, काय, संत महात्म्यांच्या चरणावरती मस्तक का टेकवायचं, कारण संत महात्म्यांच्या आशीर्वादाने किंबहुना संतांच्या संगतीने आपला उद्धार होत असतो. अर्धक्षण जरी आपल्याला संत संगती घडली न जाता क्षण घडता संत संगती तेने होय शांती महत पापा. आपल्याला जर फक्त अर्धक्षण जर संतांची संगती जर घडली न जाता, आपलं त्या ठिकाणी किती पाप असू द्या, किती मोठ्या पापाचा देखील नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आठवलं म्हणून एक उदाहरण देखील तुम्हाला सांगून जातो, ऐका. एकदा झोपले नाही ना फक्त तुम्ही, लक्ष देता ना, जागे आहेत ना, जर कोणी झोपेला असेल तर शेजारच्यांना उठून द्या. ऐका ऐका ऐका. एकदा नारद महर्षी भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी गेले. कुठे गेले, भगवंताचं त्या ठिकाणी निवासस्थान कोणतं बाबा, वैकुंठ लोक. एकदा नारद महर्षी भगवान परमात्म्याला बरं का भगवान महाराज भेटण्यासाठी वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेल्यानंतर भगवान परमात्मा शेष शय्येवरती पहुडलेला आहे. भगवंताचं दर्शन घेतलं, सांगितलं, देवा माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे, तुम्हाला विचारू का. भगवंताने सांगितलं, नारदा तू माझा भक्त आहेस म्हणे, निश्चित विचार. आणि मग त्या ठिकाणी नारद महर्षींनी भगवंताला एक प्रश्न विचारला. देवाला सांगितलं, म्हणे देवा माझा तुमच्याकडे प्रश्न असा आहे,
सतसंगतीचा महिमा काय हा त्या ठिकाणी तुम्ही मला सांगा. दृष्टांत ऐकला होता बाबांच्या तोंडून, सांगून जाईल तुम्हाला. नारद महर्षींनी सांगितलं, विचारल्यानंतर भगवान परमात्म्याने नारद महर्षींना सांगितलं, तुम्हाला सतसंगतीचा महिमा काय आहे माहिती करायचं आहे ना, ठीक आहे, तुम्ही त्या ठिकाणी पृथ्वी लोकावरती जा. पृथ्वी लोकावरती गेल्यानंतर अशा अशा ठिकाणी जा, तुम्हाला त्या ठिकाणी नुकतंच जन्माला आलेलं एक पोपटाचं पिल्लू मिळेल. त्या पोपटाच्या पिल्लाला जाऊन तुम्ही हा प्रश्न विचारा, तो तुम्हाला सतसंगतीचा महिमा सांगेल. नारद महर्षी भूलोकावरती आले. आल्यानंतर त्या पोपटाच्या पिल्लाजवळ जातात, त्याला प्रश्न विचारतात, अरे सांग म्हणे मला सतसंगतीचा महिमा काय आहे. ऐका ऐका ऐका. त्या पोपटाने ज्या वेळेस नारद महर्षींचे हे वचन कानाने ऐकले, ते पोपट तत्काळ त्या ठिकाणी मरण पावलं. नारद महर्षींना आश्चर्य वाटलं. नारद महर्षी भगवान परमात्म्याकडे गेले, भगवंताला विचारलं म्हणे, देवा तो पोपट मृत्युमुखी पडला. पुन्हा त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं, ऐका आता तुम्ही पुन्हा भूलोकावरती जा. तेथे त्या ठिकाणी म्हणे एक गायीने एका लहानशा बछड्याला जन्म दिला आहे. त्या गायीच्या बछड्याला तुम्ही जाऊन विचारा सतसंगतीचा महिमा काय, तो निश्चित तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही म्हणे. ऐका ऐका बरं का. नारद महर्षी आले. पुन्हा पृथ्वी लोकावरती आल्यानंतर त्या गायीच्या गोठ्यामध्ये जातात. नुकतंच जन्माला आलेल्या त्या बछड्याजवळ गेल्यानंतर त्याला हाच प्रश्न विचारतात, म्हणे दादा सांग मला सतसंगतीचा महिमा काय आहे. त्यावेळेस त्या बछड्याने ऐकलं. ऐकताना तुम्ही पण सर्व, त्याने ज्या वेळेस नारद महर्षींचे हे वचन ऐकले, त्याने देखील आपला देहत्याग केला. नारद महर्षींना आता अधिक आश्चर्य वाटलं. पुन्हा भगवंताकडे आले. भगवंताला प्रश्न विचारला, देवा अहो तुम्ही ज्यांच्याकडे पाठवताना ते त्या ठिकाणी मरण पावतं, काहीतरी सोपा उपाय सांगा, कशाने मला माहिती होईल. भगवंताने सांगितलं, आता तुम्ही शेवटचं जा म्हणे, तुम्हाला वेळ झालेला आहे, मलाही देखील माहिती आहे, तुम्ही लवकरात लवकर जा म्हणे आता शेवटचं. आणि एका राजाच्या घरी त्या ठिकाणी 2-3 वर्षापूर्वी एक मुलगा जन्माला आलेला असेल, त्याला जाऊन तुम्ही हा प्रश्न विचारा, ते नक्की तुम्हाला उत्तर देईल बरं का. आता नारद महर्षींनी हात जोडले. म्हणे देवा त्या पोपट माझं बोलणं ऐकल्यानंतर मरण पावलं तोपर्यंत ठीक होतं, ते गाईचं वासरू मरण पावलं तोपर्यंत ठीक होतं, राजाचा मुलगा राजपुत्र जर मरण पावला, राजा मला जिवंत सोडणार. भगवंताने सांगितलं, अरे कशाला काळजी करता, जाऊन प्रश्न तरी विचारा. नारद महर्षी येतात. आल्यानंतर त्या राजपुत्राला आपल्या मांडीवरती घेतात आणि त्याला प्रश्न विचारतात, दादा सांग म्हणे मला अर्धक्षण म्हणजे सतसंगतीचा महिमा त्या ठिकाणी काय आहे मला सांग. त्यावेळेस त्या लहानशा बालकाने उत्तर दिलं. ऐका ऐका ऐका. त्या लहानशा बालकाने नारदजींना उत्तर दिलं आणि सांगितलं, म्हणे महर्षी सतसंगतीचा महिमा काय आहे तुम्हाला ऐकायचं आहे का, सतसंगतीचा महिमा ऐकायचा आहे का, ऐका. अहो मी तोच आहे म्हणे, एका जन्मामध्ये म्हणे मी पोपट होतो, पोपट. तुमची संगती मला घडली, क्षणामध्ये मला त्या देहापासून मुक्ती मिळाली. हो पुढची त्या ठिकाणी मला ऊर्ध्वगती प्राप्त झाली. मी गाईचा त्या ठिकाणी गाईचं वासरू बनलो, गोपुत्र बनलो, चांगली गती प्राप्त झाली. पुन्हा देखील तेथे देखील मला तुमची संगती प्राप्त झाली. ऐका ऐका. तेव्हा देखील माझा क्षणामध्ये तो देह गळून पडला. आता मला त्या ठिकाणी मनुष्य जन्म प्राप्त झालाय तुमच्या प्रभावाने, आणि मला मागच्या पूर्वीचं जन्मांचं स्मरण देखील आहे. आता मात्र या जन्माद्वारे मी माझा उद्धार करून घेतल्याशिवाय राहणार. इतकं त्या ठिकाणी माझं अनंत पाप नाहीसं होऊन मला मनुष्य योनी प्राप्त झाली, फक्त तुमच्या अर्धक्षण सतसंगतीच्या प्रभावाने. अजून तुम्हाला सतसंगतीचा महिमा काय सांगू म्हणे, विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा, भजन करा. सतसंगतीचा महिमा किती आगाध आहे ऐका. संतांची संगती जर आपल्याला घडली, अनेक त्या ठिकाणी उदाहरणं आपल्याला सांगता येतील, वेळेअभावी आपण पुढे चालतो ऐका. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांना त्या मनुष्याने पुन्हा प्रश्न विचारला, महाराज ठीक आहे, अजून त्या ठिकाणी आम्ही जीवनामध्ये आल्यानंतर काय काय केलं पाहिजे आम्हाला सांगा. महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी त्या ठिकाणी त्या माणसाला सांगितलं, दादा जीवनामध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर आणखीन काय केलं पाहिजे ज्याद्वारे तुला त्या ठिकाणी भगवत प्राप्ती. दुसऱ्याला त्या ठिकाणी वाईट वाटणार आहे, म्हणून एखाद्याची स्तुती जर केली दुसऱ्याचं वाईट वाटण्याचं पाप आपल्याला लागणार. म्हणून कोणाचे गुण देखील जास्त वर्णन करू नका आणि कोणाचं दोष देखील जास्त वर्णन करू. गुण दोष म्हणा ना, आणि दुसऱ्याचे त्या ठिकाणी गुणदोष आपल्या मनामध्ये कशाला आणायचे.
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात दुसऱ्याचे गुणदोष मनामध्ये आणू नका. याद्वारे काय होणार आहे, मत्सर निर्माण होतात. हे जे काही विकार आहे ना दादा, ते विकार आपल्या अंतःकरणामध्ये काय करणार, घर करतात. आणि विकारांनी जर का एकदा आपल्या अंतःकरणामध्ये घर केलं तर मात्र आपला प्रवास सदगतीच्या दिशेनं ना होता अधोगतीच्या दिशेनं सुरू होतो. आपल्याला माहिती आहे. मग काय, एखाद्याचे गुण दोष जर आपण ऐकले तर मत्सर निर्माण होतो. मत्सर म्हणजे द्वेष. या द्वेषाने त्या ठिकाणी किती जणांना वाळीमध्ये टाकलं, किती जणांना त्या ठिकाणी अधोगतीला नेलं हो. द्वेष जीवनामध्ये करू नका दादा, बरं का. आपल्याला माहिती आहे, आपण शुल्लक त्या ठिकाणी कोठे गेल्यानंतर एकमेकाचा द्वेष करतो. शेतामध्ये काही काम करायला गेल्या माता माऊली एकमेकीचं काय करतात, तुमच्याकडचं सांगत नाही आमच्याकडचं सांगतो, बरं तुम्ही राग मारून घेऊ नका, आम्हाला जाऊ द्या परत इथं. ऐका ऐका, काय करा, द्वेष एकमेकाचा करू नका. जर द्वेष जर आपण करू, एकमेकाची जर निंदा जर केली, दुसऱ्याला जर दूष वचने जर आपण बोललो, त्याच्यासारखं वाईट पातक जीवनामध्ये काही सांगितलं नाही महाराज. का द्वेष करू नये. आपल्याला माहिती आहे, आपण जर एखाद्याचं जर वाईट करायला गेलो महाराज, एखाद्याचा द्वेष केला, एखाद्याचं वाईट करायला गेलो, आपलं देखील वाईट झाल्याशिवाय चिंतन करू नका. दुसऱ्याचं वाटोळं व्हावं असं त्या ठिकाणी जीवनामध्ये कधी विचार येऊ देऊ नका दादा. आपलं देखील त्याद्वारे अधोगती, आपण देखील अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला वाटतं आता मी ठीक आहे, माझं काही अहित होत नाही, परंतु ऐका ऐका, भविष्य त्या ठिकाणी निश्चित प्रारब्ध त्या ठिकाणी आपलं अहित केल्याशिवाय राहणार नाही. आमचे गुरुवारी उदाहरण सांगायचे, आठवलं म्हणून सांगून देखील जाईल. ऐका, एका गावामध्ये एक माळीनबाई आणि कुंभारीणबाई राहत होती. माळीनबाई माहिती आहे तुम्हाला, जी भाजीपाला त्या ठिकाणी पिकवते, त्या बाईला माळीनबाई म्हटलं जातं पूर्वीच्या काळी. आणि कुंभारीणबाई माहितीच आहे आपल्याला, मडके घडवणारी बाई त्या ठिकाणी कुंभारीणबाई. दोघी जणी त्या ठिकाणी मैत्रिणी. एकदा त्यांनी मनामध्ये विचार केला, नाशिकला त्या ठिकाणी मार्केटला जायचं आहे, राशेगाव ते नाशिक खूप मोठं अंतर आहे म्हणे. काय करायचं, आपल्याकडे आता काही गाड्या नाही म्हणे, आपण उंट घेऊ. त्यांनी काय केलं, एक उंट विकत घेतला. काय घेतला, उंट घेतला. उंटावरती एका त्या माळीनबाईने आपलं संपूर्ण भाजीपाला लादला, गाठोडं बांधून एका बाजूला तयार करून बांधला. उंटाच्या दुसऱ्या बाजूला त्या कुंभारीणबाईने काय केलं, आपले मडके एकत्र केले आणि दुसऱ्या बाजूला बांधले. आता त्या ठिकाणी तो उंट चालू लागला. परंतु प्रसंग ऐका, त्या भाजीपाल्याच्या बाजूनं मात्र कुंभारीणबाई चालू लागली आणि मडक्यांच्या बाजूनं, बरं का आपसुंदे महाराज, मडक्यांच्या बाजूने मात्र त्या ठिकाणी ही माळीनबाई चालू लागली. आता दोघी जणी त्या ठिकाणी मैत्रिणी रस्त्याने चालत असताना उंटाला त्या ठिकाणी काही अंतर पुढे गेल्यानंतर राहवेना, त्याने काय केलं, मागे तोंड केलं. तोंड केल्यानंतर एका बाजूला त्याला मडके दिसली, दुसऱ्या बाजूला तोंड केलं, काय दिसणार त्याला, भाजीपाला दिसणार. भाजीपाला त्याने बघितला, एक एक त्या गाठोड्यातील एक ती भाजीची जोडी काढून खाण्यास सुरुवात कोणी केली, त्या उंटांनी केली. उंट खाऊ लागला. आता मला सांगा, हा सर्व प्रकार कोण बघताय, कोण बघेल बरं हा प्रकार. ह्या बाजूनं चालत असलेली ती कुंभारीणबाई, बरोबर की नाही. कुंभारीणबाईने ज्यावेळेस हा प्रकार बघितला, तिच्या मनामध्ये असा विचार निर्माण झाला, जाऊ द्या म्हणे, अहित होतंय, वाटोळं होतंय, ते कोणाचं होतंय दादा, त्या ठिकाणी त्या माळीनबाईचं होतंय. माझं काय होतंय, माझे तर मडके त्या ठिकाणी शाबूत आहे, मला काही भीती नाही, मग काय करायचं, खाऊ द्या म्हणे, हिचं थोडंसं नुकसान होऊ द्या म्हणे. पुढे गेल्यानंतर त्या उंटाने एक एक जोडी खाण्यास सुरुवात केली, एक एक खाण्यास सुरुवात केली. ऐका माता माऊली, दुसऱ्याचं अहित करायला गेल्यानंतर स्वतःचं अहित कसं होतंय तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचंय. पुढे एका बाजूचं वजन साहजिकच कमी झालं, पुढे गेल्यानंतर या मडक्यांच्या बाजूचं वजन जास्त झालं, मडके खाली पडले. महाराज बरं का बाबा हो, हिचे तरी काहीतरी आठवड्यातील त्या जुड्या शिल्लक राहिल्या, या कुंभारीणबाईचं मात्र एकही मडकं शिल्लक राहिलं नाही. का असं झालं दादा हो, फक्त दुसऱ्याचं अहित करण्याचा विचार मनामध्ये केला, त्यामुळे स्वतःचं देखील अहित करून बसली. म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी कोणाचं वाईट चिंतन करू नका दादा. आपण जर दुसऱ्याचं त्या ठिकाणी वाईट चिंतन केलं ना, आपलं देखील भविष्यामध्ये का होईना ते अहित आपलं देखील झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराय त्या
त्या माणसाला सांगतात. म्हणून जीवनामध्ये कोणाचे गुणदोष त्या ठिकाणी तू वर्णन करू नकोस. तू जर एखाद्याचे गुणदोष वर्णन करू लागला त्यातून द्वेष निर्माण होईल आणि द्वेषापासून तुला अधोगतीला जावं लागणार. म्हणून कोणाचे गुणदोष त्या ठिकाणी तू वर्णन करू नकोस. पुढे त्याने सांगितलं महाराज मग अजून मी काय केलं पाहिजे. महाराजांनी सांगितलं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून तू काय केलं पाहिजे. हे जे काही आपलं तोंड आहे ना तोंड ते सांभाळलं पाहिजे. सांभाळलं पाहिजे म्हणजे महाराज मग काय केलं पाहिजे. अरे तोंड सांभाळलं पाहिजे म्हणजे तू असं बोललं पाहिजे ज्याद्वारे इतरांना सुद्धा समाधान लाभेल आणि तुला देखील समाधान लाभेल. पुढच्या चरणात महाराज जगद्गुरु तुकोबाराय त्या माणसाला त्या ठिकाणी पुढे समजून सांगतात. दादा जीवन जगत असताना तू काय केलं पाहिजे. वेचिते वचन जेने राहे समाधान. तू काय कर तू त्या ठिकाणी अशा पद्धतीचं बोलणं बोल ज्या बोलण्याने त्या ठिकाणी तुला देखील समाधान प्राप्त होईल आणि इतरांना देखील समाधान प्राप्त होईल. असं बोलणं त्या ठिकाणी तू ऐक ज्या बोलण्याने तुला देखील समाधान प्राप्त होईल आणि इतरांना देखील समाधान प्राप्त. महाराज ही एकच गोष्ट जर त्या ठिकाणी आजच्या कीर्तनामधून जर तुम्ही सर्वांनी घरी नेली ना दादा तरी त्या ठिकाणी मी समजेल माझं कीर्तन सार्थकी झालं. आपल्या बोलण्यावरती आपण ताबा ठेवला पाहिजे. आजकालची परिस्थिती महाराज मनुष्य जर काय बोललाय एका शब्दा वाटे त्या ठिकाणी रामायण घडतंय. एका शब्दाद्वारे त्या ठिकाणी महाभारत घडतंय. आपल्याला माहिती आहे आपण त्या कथा कीर्तनामध्ये ती कथा ऐकत असतोय तरी देखील आपण त्यामध्ये बदल करत. महाभारत घडलं कशाने घडलं हो. द्रौपदीचं एकच वाक्य काय आंधळ्याचा मुलगा आला. महाभारत घडलं दादा माणसाने. म्हणून आपलं तोंड सांभाळा. जोपर्यंत आपण आपलं तोंड सांभाळत नाही ना तोपर्यंत या भानगडी तनगडी होतच राहणार आहे. म्हणून काय केलं पाहिजे तोंड सांभाळा. कसं बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे सांगून जाईल मी तुम्हाला. शास्त्रामध्ये श्लोक आलेला आहे. मधुर वाणी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी. जीवनामध्ये माणसाने मधुर बोललं पाहिजे. माऊली ज्ञानोबा देखील ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताचे.
अमृतापरी त्या ठिकाणी आपल्या तोंडामधून शब्द निघाले पाहिजे. आज मराठी मातृभाषा दिन आहे दादा. आपली भाषा किती शुद्ध, आणि आपण त्या भाषेद्वारे त्या ठिकाणी वाईट शिव्या वगैरे देत असतो, अपशब्द इतरांना बोलतो दादा हो. आज त्या ठिकाणी मराठी मातृभाषेच्या दिनी सर्वांनी शपथ घेतली पाहिजे. मी माझ्या आयुष्यामध्ये कोणाला त्या ठिकाणी शिवी देणार नाही, कोणालाच त्या ठिकाणी वाईट टाकून बोलणार नाही. महाराज आपलं बोलणं असं आहे दादा हो, आपलं बोलणं इतकं बलशाली, मी सांगून जाईल. एखादा मनुष्य जर अंथरुणावरती पडलेला आहे ना, मरणप्राय पडलेला आहे, मृतप्राय पडलेला आहे, त्याला जर आपण जाऊन सांगितलं दादा अरे तू ठणठणीत आहे, तुझे रिपोर्ट मी बघितले, तू अगदी चांगला आहेस, उद्या तुला डॉक्टर साहेब घरी सोडणार आहे. महाराज एवढं बोलणं ऐकून त्या ठिकाणी तो मनुष्य जागेवरती उठून बसू शकतोय, अंगामध्ये त्या ठिकाणी शक्ती संचार करू शकते महाराज. परंतु हेच आपलं बोलणं, आपलंच बोलणं इतकं घातक देखील आहे. किती घातक बोलण्याचं आहे महाराज. एखादा ठणठणीत मनुष्य जरी असले ना भगवान महाराज, त्या मनुष्याला जर आपण टाकून बोललो ना दादा हो, जिवंत ठणठणीत मनुष्य देखील मृतप्राय झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल कसं बोललं पाहिजे. वचन संभाल कर बोलिये, वचन के हात न पाव, एक वचन करे औषधी, एक वचन करे घात. एक वचन त्या ठिकाणी औषधीचं काम करतोय, एक वचन घात मनुष्याचा करू शकतोय. काय करायचं, शब्द सांभाळा. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम. शास्त्रामध्ये काय सांगितलंय, तुम्ही खरं बोला, खोटं त्या ठिकाणी बोलू नका, प्रिय बोला, खरं बोला आणि दुसऱ्याला पचेल असं बोला. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. पुढे काय सांगितलं ऐका दादा हो, लक्ष देऊन ऐका. न ब्रूयात सत्यम अप्रियम. दुसऱ्याला त्या ठिकाणी पचणारं नाहीये, जरी सत्य असलं तरी ते दुसऱ्यासमोर उघड करू नका महाराज. काय सांगितलं, काय संतांनी, आपण काय कीर्तन ऐकतो हो, कीर्तनातून एवढं जरी मी तुम्हाला सांगेल, आपण आपलं तोंड सांभाळा, कोणाला त्या ठिकाणी अपशब्द बोलू नका. इतकंच त्या ठिकाणी आजच्या कीर्तनामधून जरी तुम्ही घरी घेऊन गेलात तरी कीर्तन सार्थकी लागलं मी समजेल. ऐका ऐका ऐका. म्हणून महाराजांनी देखील अभंगामध्ये एक चरण यासाठी व्यर्थ घातलं. महाराजांनी सांगितलं, आपण वेचिते वचन जेणे राहे समाधान. ज्या वचनांद्वारे तुम्हाला देखील समाधान प्राप्त होईल आणि इतरांना देखील समाधान प्राप्त होईल, असे वचनं तुम्ही जीवनामध्ये काढले पाहिजे. तोंडामधून अशी वचनं काढली पाहिजे. पुढे ऐका. जगद्गुरू तुकोबारांना त्यांनी प्रश्न विचारला, महाराज ठीक आहे इतकंच का. जगद्गुरू तुकोबारांनी सांगितलं, ठीक आहे इतकं जरी तू जीवनामध्ये केलं तरी तुझा उद्धार होईल, फक्त अजून एक गोष्ट सांगतो. त्याने सांगितलं, महाराज अजून काय राहिलं. जगद्गुरू तुकोबारांनी सांगितलं, अरे जीवनामध्ये फक्त तू काय कर, अजून फक्त थोडा उपकार फक्त करत राहा. जीवनामध्ये तुला जर जास्त उपकार जमला नाही ना, थोडा जरी तू उपकार केला तरी बास आहे म्हणे जगद्गुरू तुकोबारांनी. त्या मनुष्याला शेवटच्या चरणामध्ये उपदेश दिला. त्याला सांगितलं, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. दादा जीवनामध्ये त्या ठिकाणी तू काही नाही केलं तरी चालेल, जास्त परोपकार केला नाही तरी चालेल, परंतु तू त्या ठिकाणी थोडा का होईना परोपकार केला पाहिजे. का परोपकार केला पाहिजे दादा. मनुष्य जीवन आजपर्यंत इतकं उन्नत झालं याचं एकमेव कारण म्हणजे परोपकार. आपल्या पूर्वजांनी आपल्यावरती उपकार केले, आपल्याला काही ना काही शिकवलं, किंबहुना आपल्यासाठी काही ना काही तयार करून ठेवलं, म्हणून त्या ठिकाणी आपण त्या साधनांचा आज काय करतोय, वापर करतोय. त्यांचे उपकार आपल्यावरती आहे. कोणाचे न कोणाचे उपकार आपल्यावरती आहे की नाही. अनंत जणांच्या त्या ठिकाणी आपल्यावरती उपकार आहे. त्या उपकारामधून उतराई होण्यासाठी आपण देखील इतरांवरती त्या ठिकाणी फार नाही. जगद्गुरू तुकोबाराय काय सांगतात, थोडा तरी परोपकार. जीवनामध्ये त्या ठिकाणी थोडा तरी परोपकार केला पाहिजे. परंतु आजकालची परिस्थिती कशी दयनीय अवस्था झालेली, आपल्याला सांगून मी वेळ घालवत नाही. आपल्याला माहिती आहे मनुष्य त्या ठिकाणी केवळ आणि केवळ स्वार्थ ह्याच त्या ठिकाणी उक्तीच्या पाठीमागे लागलेला आहे. परोपकार काय त्या ठिकाणी यापासून मनुष्य दूर गेलेला आहे. किती परोपकार थोडा का होईना, अहो जास्त सोडा. मनुष्य त्या ठिकाणी दादा एखादा रुपया देखील कोणाला, एखाद्या भिकाऱ्याला त्या ठिकाणी दान देत नाही हो, नाही देत. आपण पाहतो असे उदाहरण. भिकाऱ्याचं सोडा, आपण त्या पाटील कंजूस पाटलाचं उदाहरण ऐकलं असेल महाराज, आपल्याला माहिती आहे ना तुम्हाला. काही काही माणसं किती कंजूस असतात माहिती आहे ना आपल्याला. अहो थोडा सुद्धा परोपकार करते नाही. कधी अन्नदान नाही, कधी वस्त्रदान नाही, कधी काही द्रव्यदान नाही, कधी कोणताच दानधर्म नाही. किंबहुना एखादा सद्वचनं सुद्धा काहीतरी चांगले सांगणार नाही. काहीही दानधर्म जीवनामध्ये नाही. आपल्याला त्या पाटलाचा दृष्टांत आठवला म्हणून सांगून जातो जाता जाता. आपण देखील थोडे हसाल म्हणून ऐका. आपल्याला तो माहिती असेल, काहींना नसेल माहिती तरी सांगून जातो.
माणसाने जीवनामध्ये त्या ठिकाणी कंजूसपणा करू नका. दान धर्म केला पाहिजे, परोपकार त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. एका गावामध्ये एक पाटील बुवा राहत होते, बरोबर. पाटील बुवा त्या ठिकाणी कधी दान धर्म नाही, कधी त्या ठिकाणी भगवंताची भक्ती नाही, कधी परोपकार नाही, द्रव्यदान नाही, अन्नदान नाही, वस्त्रदान नाही. मग काय करायचं? एकदा गावच्या संपूर्ण वारकरी मंडळांनी त्यांना घेतलं, सांगितलं महाराज चला म्हणे आपण जाऊ पंढरपूरला, वारीला जाऊ म्हणे. सांगितलं नाही नाही मी वारीला येणार नाही. अहो चला, तुम्ही मोठे सद्गृहस्थ आहात आमच्या गावचे. स्तुती केली महाराज त्या पाटलांची. ऐकताना तुम्ही सर्वजण झोपले नाही ना? ऐका, स्तुती केली. मग त्या ठिकाणी ते पाटील बुवा तयार झाले. कशाला? पंढरपूरला यात्रेमध्ये जाण्यासाठी निघाले पाटील बुवा संपूर्ण वारकऱ्यांबरोबर. जीवनामध्ये कधी दानधर्म केला नाही, कधी कोणत्याच पद्धतीचं दान नाही. आज पाटील बुवा कुठे निघाले? पंढरपूरला. कशाला? वारीला. ज्यावेळेस पंढरपूरच्या वारीमध्ये पोहोचले, चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी कपडे बाजूला काढून ठेवले, स्नान करण्यासाठी जातात. भगवान परमात्मा मनामध्ये विचार करतात, काय? पाटील बुवा म्हणे माझ्या दर्शनासाठी आलेले, चला त्यांची परीक्षा घेऊ म्हणे. खरंच अंतकरणानिशी आले, किंबहुना त्या ठिकाणी यांचा हा स्वार्थी प्रवृत्ती, अपकारी त्या ठिकाणी वृत्ती साठूनच त्या ठिकाणी आलेले. भगवंताने परीक्षा घेण्याचं ठरवलं महाराज. काय केलं त्यांनी? भगवंताने एका वासुदेवाचं रूप धारण केलं. वासुदेवजी त्या पाटला बुवांच्या समोर आले. पाटील बुवांना सांगितलं, पाटील बुवा 1 रुपया, पाटील बुवा 1 रुपया. पाटलांनी बघितलं, अरे 1 रुपया द्यावा लागणार? नाही महाराज, कंजूस व्यक्ती किती, ऐका बरं का, नाही द्यायचा 1 रुपया म्हणे. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं म्हणे, वासुदेवजी ऐका हो, अहो निश्चित मी तुम्हाला 1 रुपया दिला असता म्हणे, परंतु काय झालं, मी संपूर्ण माझे कपडे त्या ठिकाणी बाजूला काढले, आता माझ्याकडे काही नाही. तुम्ही जर मला तीरावरती तिकडे बाजूला भेटला असताना तर मी नक्की तुम्हाला रुपया दिला असता. आता ऐका बरं का. मग ठीक आहे, भगवंताने सांगितलं मी पुढे देखील भेटतो, काळजी करू नका. वासुदेव त्या ठिकाणी आता पाटील बुवा निघाले, कपडे वगैरे घातले, आपल्या खोलीमध्ये आले. बाहेर एका ठिकाणी चाललेले असताना, यात्रा फिरत असताना, यात्रेमध्ये फिरत असताना पुन्हा त्या वासुदेवाचं दर्शन घडलं. वासुदेवांनी सांगितलं, पाटील बुवा आता 1 रुपया द्या. तरी देखील द्यायचा नाही बरं का. कशासाठी चालला हा खाटाटोप? 1 रुपयासाठी. ऐकताना तुम्ही सर्वजण ऐका. सांगितलं नाही नाही म्हणे, वासुदेवजी अहो माझ्याकडे 1 रुपया नाही म्हणे. तुमच्याकडे रुपया नाही? अहो मी संपूर्ण पैसे काय केले, यात्रेमध्ये खर्च करून टाकले. आता फक्त माझ्याकडे घरी जाणे इतकेच पैसे आहे, माझ्याकडे पैसे नाही. कृपा करून तुम्ही काय करा, मला क्षमा करा. तुम्ही जर मला म्हणे माझ्या गावी राशेगावी, सॉरी चुकलं बरं का, राशेगाव नाही आमचं गाव सांगतो, तिकडे जर माझ्या गावी जर तुम्ही मला भेटला असता ना, तर निश्चित तुम्हाला मी 1 रुपया दिला असता. काळजी करू नका. आता काय करायचं, माझ्याकडे पैसे नाही, जाऊ द्या. भगवंताने सांगितलं, असं म्हणताय काय? ठीक आहे म्हणे, मी तुमच्या गावी देखील भेटतो. ऐका ऐका. पाटील बुवा निघाले, बॅग त्या ठिकाणी भरली दादा हो, बसमध्ये बसले. गावी त्या ठिकाणी उतरल्यानंतर घर आपलं जवळ आहे, घरामध्ये प्रवेश करतात. पत्नी त्यांना त्या ठिकाणी पिण्यासाठी जल देते, हातामध्ये पाण्याचा ग्लास आहे. पाणी पिता पिता बाहेर खिडकीमध्ये बाहेर नजर जाते, तर पाहता तर काय, पाटील बुवांना भेटण्यासाठी वासुदेवजी हजर. वासुदेवजी आपलं भजन करत करत आले बरं का भगवान महाराज. वासुदेवजी भजन करत करत आले. भजन करत करत आल्यानंतर त्यांनी बघितलं, आता मात्र निश्चित माझ्या घरी आलेले 1 रुपया घेऊन गेल्याशिवाय राहणार. मग काय करायचं, मनामध्ये विचार केला. ऐका बरं का. सांगितलं आपल्या पत्नीला, हे बघ मी मृत्युमुखी पडण्याचं नाटक करतो, तू त्या ठिकाणी काय कर, रडण्याचं नाटक कर. एकदा काय हे वासुदेवजी निघून गेले ना, मग त्या ठिकाणी आपण पुन्हा त्या ठिकाणी आपलं नाटक संपवू. फक्त तू काय कर, इतकं नाटक कर. तीही त्याचीच पत्नी महाराज, तिनेही नाटक करण्यास सुरुवात केली. हाही देखील मरण पावल्याचं नाटक करू लागला. कशासाठी एवढा खटाटोप? फक्त 1 रुपया वाचवण्यासाठी. हा जागे तुम्ही ऐका. आणि मग काय करायचं, वासुदेवजी आले, पाहता तर काय, पाटील बुवांची त्या ठिकाणी आता पाटलांचं देहावसन झालं. काय करायचं? ठीक आहे, आता भगवंताला सर्व माहिती, काय माहिती नाही. भगवंताने सांगितलं, ठीक आहे मी पाहतोच परीक्षा तुझी म्हणे. भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं, आता आल्या सरशी आपण पाटील बुवांना त्या ठिकाणी वाटी लावूनच, मार्गी लावूनच जाऊ म्हणे. ऐका 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 बरं का. उचललं, प्रेत यात्रा निघाली, रस्त्याने चाललेली आहे. आता स्मशानभूमीमध्ये पोहोचणार, आपल्याला जाळून टाकणार. तरी देखील पाटील बुवा उठत नाही. कशासाठी? ऐकताना तुम्ही सर्वजण, कशासाठी? 1 रुपया. फक्त 1 रुपयासाठी बरं का. ऐका. पुढे गेले, स्मशानभूमीमध्ये नेण्यात आलं. स्मशानभूमीमध्ये नेल्यानंतर त्यांना त्यांचं प्रेत त्या चितेवरती ठेवण्यात आलं. संपूर्ण विधी पार पडल्यानंतर तरी देखील आता अग्नी प्रज्वलित करण्याचा प्रसंग आला. तरी देखील पाटील बुवा जागचे हालत नाही.
भगवंतानी मनामध्ये विचार केला, काय प्रकार आहे हा, कशासाठी चाललंय? फक्त 1 रुपया बरं का. अहो जाऊ द्या, शेवटी अग्नी प्रज्वलित करण्यात आला. त्या अग्नीचे चटके त्या पाटील बुवांना लागू लागले, तरी देखील पाटील बुवा उठत नाही. कशासाठी? 1 रुपयासाठी. शेवटी भगवंताला दया आली आणि भगवंताने सांगितलं, म्हणे पाटील बुवा 1 रुपया सुटला. आणि मग हा पाटील म्हणतो, आता मात्र हा पठ्या उठला. अहो उठला महाराज. इतके माणसं त्या ठिकाणी जीवनामध्ये कंजूस असतात. माझा दृष्टांत तुम्ही लक्षामध्ये घेतला असेल. काय आपल्या जीवनामध्ये इतके कंजूस व्यक्ती देखील आपल्याला पाहायला मिळतात. नाही 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 नाही, असा कंजूसपणा जीवनामध्ये करू नका. परोपकार त्या ठिकाणी जीवनामध्ये केला पाहिजे. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय दुहंती गावो. परोपकारासाठी संपूर्ण जग आहे. वृक्ष त्या ठिकाणी आपल्याला काय देतो? फळ देतो. कशासाठी? परोपकार करण्यासाठी. संपूर्ण चराचर परोपकार करण्यासाठी. आपण परोपकार करू नये, सर्वात चुकीची गोष्ट आहे. जाता जाता तुम्हाला इतकाच उपदेश त्या ठिकाणी सांगून जाईल, फक्त आणि फक्त जीवनामध्ये काय करा? परोपकार करा. आणि मग त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय त्या माणसाला सांगतात, इतक्या सगळ्या गोष्टी तू जीवन जगत असताना केल्या पाहिजे. आणि मग तुझा काय होईल? भाव शुद्ध होईल, चित्त त्या ठिकाणी शुद्ध होईल. आणि अशा शुद्ध चित्त अंतःकरणाने तू त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन कर. आणि जर भगवंताचं नामचिंतन तू शुद्ध अंतःकरणाने केलं तर निश्चित तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला देखील वाटतं ना आपला उद्धार व्हावा? कोण कोण आहे ज्याला वाटतं मला त्या ठिकाणी भगवत प्राप्ती होऊ नये? प्रत्येकाला वाटतं ना माझा उद्धार व्हावा? हात वर करा. प्रत्येकाला वाटतं ना? कोणला वाटत नाही बरं? प्रत्येकाला वाटतं. ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं आपला त्या ठिकाणी उद्धार झाला पाहिजे. मग उद्धार होण्यासाठी महाराजांनी त्या ठिकाणी एकमेव साधन सांगितलं. काय काय सांगितलं? नामचिंतन करा. अहो मग करा ना नामचिंतन. विठोबा टाळी वाजवा, भजन करा. हरी रे विठोबा गुरु तुकोबार यांचा निवडलेला होता. या अभंगामध्ये सुंदरपैकी महाराजांनी तुम्हाला उपदेश केलेला आहे. मुख्य उपदेश महाराजांनी त्या ठिकाणी काय केला? आपण आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीनं सदमार्गाने भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची, किंबहुना भगवंताला प्राप्त करण्याचा सुलभ उपाय कोणता, महाराजांनी त्या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला सांगितला. काय सांगितलं? नामचिंतन. खरे महाराज, जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये नामचिंतन करतो ना दादा हो, त्याचा निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. 2 मिनटं फक्त लक्ष देऊन ऐका. झालंय, माझी वेळ समाप्त झालेली आहे. कीर्तन आटोपलेलं आहे आपलं. फक्त शेवटचं त्या ठिकाणी एक सांगून जाईल आणि माझी सेवा त्या ठिकाणी मी आटोपतो. ऐका. भगवंताचं त्या ठिकाणी आपण नामचिंतन केलं पाहिजे. का नामचिंतन केलं पाहिजे? का गळ्यामध्ये भगवान परमात्म्याची पवित्र अशी तुळशीची माळा धारण केली पाहिजे? का कपाळावरती आपण त्या ठिकाणी बुक्का धारण केला पाहिजे, बुक्का लावला पाहिजे? उदाहरण सांगून जाईल महाराज. ऐका. आपण गळ्यामध्ये जर पवित्र अशी तुळशीची माळ धारण केली, निश्चित त्या ठिकाणी आपण भगवत भक्त आहोत हे त्या ठिकाणी सिद्ध होत आहे. आणि भगवान परमात्म्याच्या लोकाला त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतंय. जो मनुष्य आपल्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करतोय, जो मनुष्य त्या ठिकाणी कपाळावरती बुक्का लावतोय, जो मनुष्य त्या ठिकाणी मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन करतोय, त्याला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्याच लोकाला जावं लागतंय. इतरत्र त्याचं त्या ठिकाणी अंतकरण, त्याचा प्राण आत्मा कुठे जाणार नाही. उदाहरण सांगून जाऊ तुम्हाला त्या ठिकाणी मला सांगा, लाकूड तोड्या माहिती आहे? लाकूड तोडा प्रत्येकाला माहिती आहे. लाकूड तोड्या काय करत असतो? जंगलामध्ये जाऊन वृक्षतोड करणं हा त्याचा व्यवसाय. हे कार्य करत असताना लाकूड तोड्या, मला सांगा, जंगलामध्ये गेल्यानंतर एखादा पांढरा आणि लाल कलर दिलेलं झाड त्या ठिकाणी हा तोडू शकतो का? नाही तोडत. का लाकूड तोड्या तोडत नाही महाराज? त्याला माहिती आहे, पांढरा आणि लाल कलर दिलेलं वृक्ष जर आपण तोडलं, आपल्याला सरकारामध्ये दंड भरावा लागेल, कारण हे सरकारी झाड आहे. महाराज अगदी त्याचप्रमाणे कपाळावरती जर पवित्र अशी तुळशीची माळ आणि कपाळावरती जर गंध जर असेल, भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये असेल, यमराज रूपी लाकूड तोड्या त्या ठिकाणी आपले प्राण कधीच नरकाला घेऊन जाऊ शकणार नाही. कारण त्याला माहिती आहे. काय माहिती आहे त्याला? हे त्या ठिकाणी गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे, कपाळावरती बुक्का आहे,
नामचिंतन मुखामध्ये त्या ठिकाणी आहे, हा भगवान परमात्म्याचा भक्त आहे. याचे प्राण जर नरकामध्ये नेले, यमपुरीला जर नेले, भगवंत आपल्याला दंडित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुमचे आमचे प्राण सदैव त्या ठिकाणी भगवत लोकामध्येच जाणार. म्हणून गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ, मुखामध्ये नामचिंतन, कपाळावरती त्या ठिकाणी बुक्का धारण करा. ज्ञानेश्वर माऊली. माऊली महाराज माऊली.